अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्ये, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. या व्हिडिओत आपण होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यात बदलणार आहोत. काही वाक्य पाहूयात. ही इज गोईंग. आता हे वाक्य नकारार्थी कसं करायचं? ही इज नॉट गोईंग. इजच्या नंतर नॉट याचा वापर करायचा आहे. आय ॲम रेडी होकारार्थी वाक्य आहे हे. आय ॲम नॉट रेडी अशा प्रकारे त्याचं नकारार्थी वाक्य बनेल. शी एट मँगो याचं नकारार्थी वाक्य असेल शी डिडंट ईट मँगो. दे आर प्लेइंग क्रिकेट याचं निगेटिव्ह सेंटेन्स दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट. वी स्वॅम इन द रिवर या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. वी डिडंट स्विम इन द रिवर असं ते असेल. इट इज अ स्टोन या वाक्याचं नकारार्थी वाक्य इट इज नॉट अ स्टोन. इजच्या नंतर नॉट वापरायचं आहे. यू आर क्राईंग याचं नकारार्थी वाक्य असेल यू आर नॉट क्राईंग. आरच्या नंतर नॉटचा वापर करायचा आहे. आय ॲम अ डॉक्टर याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे आय ॲम नॉट अ डॉक्टर. शी इज अ स्टुडंट शी इज नॉट अ स्टुडंट. आय विल ड्राईव्ह अ कार याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनेल आय वॉन्ट ड्राईव्ह अ कार. ही ड्रिंक्स टी याचं निगेटिव्ह सेंटेन्स असेल ही डझंट ड्रिंक टी. दे हॅव कम्प्लिटेड देअर होमवर्क दे हॅवंट कम्प्लिटेड देअर होमवर्क. यू आर अ सिंगर यू आर नॉट अ सिंगर. ही हॅज संग अ सॉन्ग हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. याचं नकारार्थी वाक्य ही हॅजंट संग अ सॉन्ग असं असेल. वी वर्क इन द ऑफिस या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य वी डोंट वर्क इन द ऑफिस. दे विल कम हिअर दे वोंट कम हिअर. यू आर रायटिंग यू आर नॉट रायटिंग. I climb on the tree. I don't climb on the tree. I am making coffee. I am not making coffee. I have opened the window. I haven't opened the window. He washed his hands. He didn't wash his hands. He was jumping. He was not jumping. He had gone to school. He hadn't gone to school. We will buy fruits. We won't buy fruits. I give pen. I don't give pen. He brings coffee. He doesn't bring coffee. She wins the match. She doesn't win the match. He is eating a banana. He is not eating a banana. I am happy. I am not happy. He was sad. He was not sad. They were reading newspaper.
They were not reading newspaper. He has built new house. He has not built new house. He can swim. He can't swim. व्हिडिओ आवडल्यास कृपया व्हिडिओस लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.